सुंदर जोरपालाला मित्रांनो आज गाथा नितीन गावण, तालुका मजकूर व अक्षयदादा पाटील आणि आकाशदादा पण आहेत. बघा चांगली गाडी पळाली, चांगला पायरा करून आणला. भुंगाडोन कसं काय झालं नियोजन सर्वात आधी ते सांगा. नियोजन आमचा उसटण्याला गाडी पळणार होती. भुंगा जरा थोडा आजारी होता त्यामुळे गाडी न पळाली आणि गाडी भुंगा आणि याची गाडी आमची इच्छा होती की भुंगासोबत आमची पळायची होती. आम्ही मिलिंद दादांना पण बोललो होतो की भुंगा आम्हाला एकदा शर्तीसाठी दे या मैदानामध्ये. बरोबर. आणि मला वाटतं कुठेतरी मिलिंद शेटची बाहेर झाली आज सकाळी, म्हणजे फोनवर बोलणं झालं की बैल घेऊन ये आणि आम्ही गाडी पळवायची. दादाने आम्हाला फोन केला सकाळी की बैल घेऊन ये डायरेक्ट तू आरट्यान आपण गाडी पळूया. आम्ही शॉक झालो का अचानक इतका मोठा पायरा झाला आणि आरट्या त्याचा पोरांना कोणाला माहीत नव्हतं. आम्ही खुशीत लगेच बैल भरला आणि अड्ड्यात आलो. बघा म्हणजे कुठेतरी चांगलीच गाडी आणि मला वाटतं समोर गाडी पण आपली चांगली होती. आज डीएसपीचा शॉटगन वर्धन आणि शंभू. आताच्या गाडीला ती गाडी पण छान पळत होती, काय बोलाल? ती गाडी पण आता गुलालाचीच आहे आणि चांगली गाडी पळते. आणि आमची गाडी त्या दादाचा असता डीएसपीच्या दादाचा असता सोनाला विराटला. तर आम्ही दादा बोललो असं काय काही नाही बरं मैत्रीपूर्ण थोडीच. दादा बोलले चालेल बोलते असं काही नाही विराट त्याला आहे ना म्हणजे राहते पडलो ते बोलतो. बघा आणि कुठेतरी इच्छा म्हणजे बघा आज ती गाडी A1 जोडी पळत होती तर प्रत्येकाची इच्छा असते. आता तुमच्या विराट सोबत पळायची बऱ्याच जणांची इच्छा असते. कारण बघा जोडी पळते तर कुठला गाडा मला असं वाटत नाही का ती जोडी तुटावा. आता 2-3 गुलाला पडल्यानंतर बघा प्रत्येकाला वाटतं वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये द्यावा बैल, म्हणजे घडून आणला पायरा. गाडी आम्हाला मग विराट आणि भुंगा ही गाडी एक लेवलमध्ये आहेत आणि सारखी गाडी पळेल असं आम्हाला आशा होती. आणि गाडीवर झुलून आली ना की गाडीला स्पीड पण लागेल. बरोबर. आणि गाडी चांगली पळाली आणि स्पीड पण गाडीला चांगला लागला पुढे. बरोबर. आता 3च्या नंतरचा जो वेल घेतला होता गाडा मालकांनी, मला वाटतं तुम्ही 3च्या आसपासच काय पोचला असेल इथं. पण बैल पण आल्यानंतर विश्रांती करत आम्ही दाखवलं तर आल्या बघा म्हणजे बैलांना पण वाटतं की आम्ही विश्रांती करावा नंतर मालकाला गुलाल घेऊन द्यावा. चांगलं आहे आणि बैलांसाठी पण चांगलं आहे. आणि उन्हाचं वातावरण पण आता 41-42 होत जाते त्यामुळं बैल पण आता जाम दुःखद निधन झाले बैलांचं असं वातावरणामुळं. बरोबर आहे. त्यामुळं आता नेम पण काढले, ते चांगले नेम काढलेत. आणि मोठ्या गाडा मालकासाठी आणि छोट्या गाडा मालकासाठी ते पण चांगलेच नेम. बरोबर. आता सकाळी बघा बरेचसे जे जमून गाड्या खेळणार होते ते लवकरच घरी गेले. कुठेतरी बघा त्यांच्या ज्या रात्रीच्या गाड्या थांबायच्या आणि संध्याकाळी मग चर्चेच्या सत्रावरती चर्चा व्हायची की आम्हाला मधून टाकतात मोठे गाड्या मालक. आता बघा असं काहीच नाही राहणार. आता काहीच नाही आणि लवकरच गाड्या होतं. आणि लग्नाची सीझन आहे, लग्नाच्या मध्ये पण लोक येतात 12च्या शर्ती करून घरी जातात, ते पण चांगलं होते. आणि आपल्या मोठ्या गाड्यांचं पण चांगलं आहे. ते गाडी त्या टायमाला लागत नाही आणि कोणाच्या मधून गाडी कोण टाकत नाही. आणि एक लेवलमध्ये गाड्या सुटतात आणि थांबायला पण जास्त लागत नाही. 10-15 मिनिटात गाड्या सुटतात खाली गेले. कशी वाटली जोडी पळताना तुम्ही स्वतः बघितली? आम्हाला एकदम छान वाटली आणि गाडीला स्पीड पण चांगला वाटला. कालून स्पीड पूर्णपर्यंत स्पीड चांगलाच होता गाडीला. बघा. आणि हिंदकेसरी कुणाल ड्रायव्हर आज कोरेगावचा 1 नंबरचा मान मिळवणारा ड्रायव्हर पण चांगला कुणाल ड्रायव्हर. आणि भुंगा बोलला तर आपला मुंबईचा किंग हल्दी, पब्लिकचा बोलला तर मुंबईचा किंग आहे हल्दी. बरोबर. त्याच्यासोबत पळवलं आम्हाला चांगला वाटला एकदम. कारण कुठेतरी ना जे भुंगाच्या सोबत पळायची बऱ्याच जणांची इच्छा होती. आता मला वाटतं काय वाटतं तुम्हाला? आता मी तर नाही बोलू शकत, तुम्ही पळा पुढं, पण काय म्हणजे तुमचं वाटतं का असं काही? वाटतं आम्हाला आता गाडी चांगली पळाली. दादा बोललं तर आपण गाडी 100% तीच गाडी पळवू. बरोबर आहे. आणि या मैदानाच्या विषयी तुम्हाला एक अजून प्रश्न घेईन. बघा भरपूर साऱ्या बक्षिसं, आता तुम्हाला पण 1 नंबरची ट्रॉफी मिळालेली आहे, काय बोलाल? म्हणजे ट्रॉफी मिळाली आणि या आयोजकाचं मजाच असेल त्या मैदानाने आला. कारण की तर ट्रॉफी छान गाडी सायकली प्रत्येक मैदानात असतात ते. बरोबर आहे. आणि आवडून ते यावला मजा येते या मैदानामध्ये. काय असं म्हणजे येणं वादवाद होत ते एकदम मैदान छान होते. बरोबर. या वर्षी मला वाटतं सीझन चांगली राहिली तुमच्यासाठी. मला वाटतं विराट घेतले तिथून ना, तुमचा जो नाव होता नितीन शेट पण आता जुडले तुमच्यासोबत आणि अक्षयदादा आणि तुम्ही बाकी तुमचा बाबा. बघा राजा आणि पावर यांनी तर 2 वर्षापूर्वी तर आपला खूप नाव केला. मध्यंतरी तुम्हाला थोडासा मला वाटतं बॅकपॅच चालू होता, पण विराट आल्यानंतर बघा तो नाव पुन्हा आले जावं. विराट राजा आणि पावर ही गाडी पळायची, A1 जोडी पळायची मुंबईमध्ये 2-3 वर्ष कोणाला गावली नव्हती. तसंच राजा आम्हाला 2 वर्ष आम्ही असंच बॅकफूटला गेलो, पैरे नव्हते आम्हाला चांगले भेटत, असं कोण बैल नव्हते तर आम्ही थांबू आणि आपण राजाच्या आणि राजाच्या आणि पावरच्या आशीर्वादाने एक आपल्याला नंदी लागेल आम्हाला आशा होती की त्या. आणि त्यांच्याच आशीर्वादाने विराट लागला आणि मुंबईमध्ये सलग त्यांचंच नाव म्हणजे राखला आणि तो 003 ब्रँड ठेवला त्यांनी. बरोबर. आता मी बघतोय ना तुम्ही म्हणजे प्रयत्न केलं जसं हा बैल घेण्यासाठी नाशिकला बघा खूप सारे तुम्ही म्हणजे तुमचे ओळखीचे लोक आहेत, पण कुठेतरी बऱ्याचशाच मागण्या गेल्या होत्या, त्यांनी कुठं न देता तुम्हाला दिला.
विराट आमच्या नजरातच होता आणि आबांची तर आम्ही विराटची शर्यत असली तर आवर्जून आम्ही रात्री निघून जायचो शर्यत बघायसाठी, घोडा बैलांची शर्यत बघायला. आणि आम्हाला आशा होती की विराट भेटेल तर भेटला तर आम्हाला मुंबईमध्ये चांगलाच होईल आणि नसता दिला तरी आम्हाला देणार होतो मुंबईमध्ये सीझन पालवाला आणि दिला. आणि आम्हाला माहिती आहे आता विराट आले राजा पवारचं नाव ठेवणार म्हणजे ठेवणारच आणि त्यांनी नाव राखलं आमचं. बरोबर. आता नितीन शेठ मी बरेचसेच मैदानामध्ये बघतो, त्यांना मला वाटतं वेळ नाही भेटत. म्हणजे आता कुठल्या मैदानाला येतील म्हणजे कुठेतरी बघा लोकांना नितीन शेठ गावण म्हणजे आता चर्चेत नाव आपल्याला माहिती आहे, पण लोकांना दिसत नाही. म्हणजे ते कधी याच्यावर उजेडात याच्यात नसतात, बैलांचे धंद्यात नसतात, कधी त्यांच्या कार्यक्रममध्ये असतात आली विजय आणि त्यांच्या मिटिंगच्या असतात. ते आता येणार आहेत मैदानामध्ये, तर लग्नांची पण सीझन आहे त्यामुळे ते आली विजय आहेत. आता नगरसेवकचं पद पण मिळाले त्यामुळं मग त्या विजय मुला थोडा शर्तीने याला भेटत नाही त्यांना. सर्व टॉपच्या बैलामध्ये पळून झाला ना यावर्षी तुमचा. मी बघतोय रायफल झाला किंवा अजून बरीचशी नामा की जी पब्लिकला बैला पाळतात ना, त्या सर्व बैलामध्ये सर्व टॉपच्या बैलांना सर्व टॉपच्या अख्ख्या मुंबईमध्ये पळाला आणि मुंगा होता. आता मुंगासोबत पण पळालो. आता आमची अपेक्षा सगळी राहिली झाली आमची. बरोबर. म्हणजे कुठेतरी जी इच्छा होती ती पण पूर्ण झाली. पूर्ण केली. म्हणजे आता बघा जसं आता बरेचसे छोटं गाडा मला म्हणजे छोटं न बोलत मी, ज्यांची बैला पळतात त्यांना एक उजेडात आणण्यासाठी टॉपचा बैल पाहिजे. आता जसं तुमचं काय मत आहे, म्हणजे कधी असा विचार कराल का तुम्ही देण्याचा? 100% आम्ही देऊ. बैल जर आम्ही जर बोललो याचे छोट्या बैलांचे आणि बैल जर उजेडात चांगला बैल पळतं, चांगला बैल पळला असेल तर 100% आम्ही त्याला बैल देऊ. बरोबर. आणि मी बघितलंय पण तुम्ही बघितलं देताना. आम्ही असं बहुतेक बैलांच्या आता आम्ही छोटे बैलांच्या पण पळाले आणि गुलाल दिले. आणि जर आम्ही चांगला बैल पळला असेल तर त्याला 100% आम्ही बैल देऊ. बरोबर. की असं नाही की आम्हाला टॉपचं बैल भेटलं आम्ही टॉपचं पैरच यांच्या बैल पळा जाते, आम्ही छोटे बैलाच्या पण पळा जाते. बरोबर. आता नाशिकला कुठली रेस झाली, याच्या आधी कुठली काही रेस झाली का? आताच परवा दिवशी रविवारी नाशिकला 1 नंबरची रेस करून आला. बघा म्हणजे मुंबई पण गाजवत आणि नाशिक घोडागाडी पण. तिकडे गाडी कोणाला गावात नसेल तर विराट गावून तिकडे गाडी पडतो. बघा 100% आशा असतं त्यांना माहिती आहे. तर विराटला तिकडे घोडा बैलात बोलला तर सर्वांना भीती वाटते घोडा बैलात आला तर विराट. आणि तिकडे गेलं पब्लिक त्याला बघायसाठी 8 वाजता 8:30च्या दरम्यान गाडी सुटली. 8 वाजेपर्यंत पब्लिक त्याला गाडी बघत होती कालोखातपर्यंत. गाडी सोडा गाडी सोडा. गाडी सुटली आणि विराटने रात्री गाडी मारून दाखवली. बरोबर. म्हणजे अंधारामध्ये गाडी झाली ना? अंधारामध्ये गाडी आली आणि विराटने गाडी मारली, अंतरात मारली. बघा म्हणजे जे आपली बघा नाशिक असो किंवा मुंबई असो, बैलांना जिथले हवामान असतं ना तिथं त्या जागेवर जाऊन ना नेमकी त्यांचं कामगिरी दाखवतात ते. घोडा बैलात तो किंग आहे आणि चांगला घोडा बैलात. कधी आम्हाला ते तिकडे सांगतात घोडा बैलांमध्ये विराट कधी पडू शकत नाही. गेलं होतं का तुम्ही पण बघायला? गेलो होतो आम्ही, बैल घेऊन गेलो होतो रात्री वस्तीला आणि वस्तीला जाऊन तिथे रेस करून आम्ही शिर्डीला साईबाबाचं दर्शन घेऊन बैल घरी आणला. बघा म्हणजे कुठेतरी देवाचा पण आशीर्वाद पाठीशी, म्हणजे लगेच येता येतं साईचं दर्शन. साईबाबाचं दर्शन घेऊन विराटला लगेच घरी आणला. मग बरोबर. घरी आणला ना आम्हाला लगेच दादांचा फोन आला की बोलते गाडी पळवायची. आम्हाला अपेक्षा होती की बुंगासोबत पळायची. आम्ही खुश झालो बुंगासोबत पळायचे आहे आणि विराटला लगेच आम्ही भरला आणि टेम्पोत घेऊन आलो. बरोबर. चला आता शेवटचा प्रश्न घेतो. तुम्हाला पण निघायचा आहे कारण हल्दी लग्नाचे कार्यक्रम चालू आहेत. काय बोलू आजच्या जोडीविषयी जी पळाली, काय कौतुक करा? गाडी कौतुक गाडी अशी म्हणजे A1 जोडी सारखीच पळाली. अशी वाटते की गाडी जुलूनच गाडी पळाली होती पहिल्यांदा की असे 4-5 वेळा पळाली होती गाडी. म्हणजे अशी माते लावून गाडी पळाली. म्हणजे पहिल्यांदा पळाली तरी असं वाटतं की याच्या आधी पण किती वेळा पळाली. आधी पळाली असं वाटत होती. बघा म्हणजे तो क्षण आठवण पण आला आणि जागा पण झाला. जशी रायफलना विराट पळते तशीच भुंगाने गाडी तशीच गाडी पळाली. बरोबर. चला तुम्हाला मी भुंगा विराट आज 100% माझ्या चॅनलवर पण रील पडणार आहे कारण मी शूट केलेली आहे गाडी. तुम्हाला शुभेच्छा देतो. पुन्हा पण ही गाडी तुमची मनामध्ये इच्छा झाली तर नक्की पळवा आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करा. 100% गाडी तीच गाडी पळवायची आम्ही अपेक्षा ठेवू आणि ती गाडी पळू. चला धन्यवाद. धन्यवाद.